दिनांक 6 जानेवारी रोजी जुनाविडी घरकुल लक्ष्मी चौक परिसरातील राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स व यूथ असोसिएशन आणि प्रियदर्शनी प्रबोधन मंच, भाई छनूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय, राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा व भाई छनूसिंह चंदेले माध्यमिक शाळा तसेच LRG प्रतिष्ठान, श्री महालक्ष्मी युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांचे प्रतिनिधींनी इच्छुक विद्यार्थ्यांचे मुलाखती घेऊन त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले। नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद व उत्साह दिसून आला। या प्रसंगी भागातील माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, प्राध्यापक मधुकर जक्कन, नवगिरे, चिन्नी, सतीश सिरसिला, पत्रकार गिरीश घोसकी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी अधिक माहिती सांगितली। आंबेडकर सोशल फाउंडेशनच्या वतीने त्याचबरोबर LRG प्रतिष्ठानच्या वतीने आज घरकुल या भागात रोजगार मेळावा भरवण्यात आला आणि मला वाटतं अनेक युवकांना या रोजगार मेळाव्यातून संधी मिळाली। अनेक जणांना आज अपॉइंटमेंट लेटर देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। मी निश्चितच या तिन्ही संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो। खास करून आमचे सतीशजी शिरसेला जे भाजपचे आता सध्याचे प्रभाग 10चे उमेदवार आहेत, त्यांनी निवडून येण्या अगोदरच युवकांचा विचार करून युवकांना नोकरीमध्ये संधी मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत। निश्चितच मी त्यांच्या या कामाचं कौतुक करतो। असंच तुम्ही पुढेही काम करत राहा हीच सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांना देतो। नमस्कार, मी प्रकाश पवार। आज आम्ही डॉक्टर आंबेडकर स्टुडंट असोसिएशन यांच्या मदतीनं आणि प्रेस कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं एक रोजगार मेळावा आयोजित केला होता। इथं विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। इथं वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, MNC कंपनीज जसे की टाटा मोटर्स, TM ऑटोमोटिव्स, बजाज ऑटो यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये जवळपास 50 मुलांचं आज आम्ही सिलेक्शन केलेलं आहे आणि त्यांना बाय हँड आम्ही ऑफर लेटर इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। तरी सिलेक्ट झालेल्या मुलांचं मनपूर्वक अभिनंदन। 45 जणांना दिलेलं आहे। नक्की रोजगार मिळेल। आम्ही इथंच त्यांची सगळी इंटरव्ह्यूची प्रोसेस इथंच कंप्लीट करून घेतली। त्यांना जॉईनिंग फॉर्मॅलिटीसाठी एक मेडिकल प्रोसेस असते ती करून घ्यायची आणि त्यांना तिथं 16,000 रुपयाच्या स्टायपेंड मानधनावर तिथं नोकरी भेटेल। डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स हे कोर्ससुद्धा त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये देण्यात येईल। प्रबोधिनी मंच संचलित भाई चंदेले ट्रस्टच्या वतीने डॉक्टर आंबेडकर असोसिएशनच्या पुढाकारामुळं आज या ठिकाणी भव्य बेरोजगार मेळाव्याचं आयोजन यशस्वी झालं। विविध कंपन्यांमध्ये विविध क्षेत्रातील विविध शैक्षणिक पात्रतेच्या मुलामुलींना आज नोकरीची संधी देण्यात आलेली आहे। सोलापूरच्या बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला असल्याने आंबेडकर असोसिएशनच्या पुढाकाराने आज जवळपास 54 मुलामुलींना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे। मी या ठिकाणी सर्व उपस्थितांचा, संस्थेचा आणि या बेरोजगार मेळाव्यामध्ये सामील झालेल्या सर्वांचा अभिनंदन करतो, आभार मानतो। धन्यवाद। आज इथे राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा इथे रोजगार मेळावा आयोजित केले होता। त्या मेळाव्यात युवतींना एका नोकरीची संधी मिळाल्याबद्दल आणि राष्ट्रमाता शाळेत आम्ही या शिबिराच्या झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो। मेरा नाम फिरदौस बागवान है। ये राष्ट्रमाता स्कूल सोलापुर में है और टाटा मोटर्स की तरफ से इधर जॉइनिंग लेटर मिला गया है मुझे। अभी मेरे 18 वर्ष नहीं हुए, फिर भी 4 महीने के बाद होने वाले हैं। इससे पहले ही मेरे को जॉइनिंग लेटर दिया गया। मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ। नमस्कार, माझं नाव वैष्णवी अनिल पटेल। मी BCom सेकंड इयरला आहे। राष्ट्रमाता जी शाळा आहे ती सोलापुरात आहे, विडी घरकुल सोलापूर येथे आहे। तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन योजना त्यांच्या वतीने एक शिबिर आयोजित करण्यात आली आहे। तर त्यांच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीसाठी पुण्याला जाण्याची संधी मिळत आहे। तर त्यांनी हे असं जॉईनिंग लेटर दिलेलं आहे, त्यामार्फत आम्ही जॉईन करत आहोत। त्यांच्या वतीनं आम्हाला नोकरी करण्याची संधी मिळते। थँक्यू सो मच।